गरोदर पत्नीला उपचाराकरता रुग्णालयात नेत असताना सराईत गुन्हेगाराच्या टोळीनं पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला केला असल्याची घटना काल रात्री घडली। अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरातल्या भाग्यलक्ष्मी लॉनच्या मागील रस्त्यावर सावतानगर परिसरात ही घटना घडली। विकी तनवर व त्यांची गरोदर पत्नी हे दोघेही या हल्ल्यात जखमी झाले। ज्या वाहनातून हे पती-पत्नी रुग्णालयात जात होते त्या वाहनाचं सुद्धा आरोपीने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। भिंगार परिसरातील सराईत गुन्हेगार अक्षय हंबे व त्याच्या टोळीनं हा हल्ला केला। आरोपीने हवेत गोळीबार सुद्धा केला असल्याचं विकी तनवर यांनी म्हटलंय। मारहाणीच्या घटनेत जखमी झालेल्या गरोदर महिलेला उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रात्री उशिरापर्यंत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। दरम्यान हा प्राणघातक हल्ला करणारा मुख्य आरोपी अक्षय हुंबे याच्यावर यापूर्वीच हद्दपारीची कारवाई भिंगार कॅम्प पोलिसांनी केली आहे। हद्दपार असून सुद्धा पुन्हा भिंगार परिसरात येऊन हुंबे यांनी तनवर दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। माझं नाव विकी सुबेसिंग तनवर। काय झालं नेमकं काय घटना? सर मी मिसेसला घेऊन आहे ना दवाखान्यात जात होतो सिव्हिल हॉस्पिटलला। तर तिथं मला पोरांनी अडवलं। जवळजवळ 40-50 पोरं होते। तर त्यांनी डायरेक्ट गाडी फोडायचं चालू केलं। तेव्हा ही उतरली का तर मग परत पुढच्या काचेवर मोठे मोठे दगड टाकले त्यांनी आणि मला पण मारहाण केली, हिला पण मारहाण केली, हिला पण मारलंय। कुठं घडली घटना? ही भाग्यलक्ष्मी लॉनच्या पाठीमागच्या साईडला सावतानगरमध्ये त्यांनी गोळी फायर केली वाटतं हवेमध्ये। कोण लोक होते काही माहिती? अक्षय हंपे म्हणून पोरगं होतं। ते म्हणतो तो अक्षय हंपे मी भिंगारचा बाप आहे, मी भिंगारचा बाप आहे।